संजयला कॉन्फरन्स म्हणून निघायला उशीरच झाला होता. कॉन्फरन्स, त्यानंतरचं डिस्कशन आणि नंतरचं डिनर, या सगळ्यात संजयचं घड्याळाकडे अजिबातच लक्ष नव्हतं. पण आता मात्र निघायला हवं होतं. घाट क्रॉस करून घरी पोचायला किमान 2 तास लागणार होते. त्यातून आज अमावस्या होती. खरं तर संजयचा या गोष्टींवर अजिबातच विश्वास नव्हता. पण सकाळी निघताना आई सारखी म्हणत होती की आजच जायला हवंय का, उद्याला नाही का जाऊन चालणार, आजच का कॉन्फरन्स ठेवली. निघता निघता आईच्या या प्रश्नांच्या भडीमारामुळे संजय वैतागला होता. जग कुठे चाललं आहे आणि आपले लोक अजूनही या फालतू अंधश्रद्धांमध्ये अडकून आहेत, एवढाच विचार करत तो बाहेर पडला. दिवस खूपच भारी गेला होता. मस्त बिझनेस डिस्कशन्स, त्यानंतरचं ते एक्सलंट जेवण, त्यामुळे संजय खूप खुश होता. ड्रायव्हर आज सुट्टीवर असल्यामुळे संजयच ड्राईव्ह करणार होता. घरी निघण्यापूर्वी फ्रेश होण्यासाठी तो हॉटेलच्या टॉयलेटमध्ये गेला. चेहऱ्यावर थंड पाण्याचे हापकारे मारल्यावर त्याला जरा बरं वाटलं. चेहरा पुसण्यासाठी त्याने खिशातून रुमाल काढला. तेव्हा रुमालाबरोबर कसली तरी पुडी खाली पडली. संजयच्या लक्षात आलं, हे काम आईचं असणार. गावाला जाताना देवाजवळ सुपारी ठेव, कपाळाला अंगारा लाव, असा तिचा नेहमी हट्ट असतो. आता मीटिंग्सला वगैरे जाताना अंगारा वगैरे जरा कसं तरीच वाटतं, म्हणून संजय अंगारा कधीच लावत नसे. म्हणून मग तिने त्यातून हा मार्ग शोधून काढला असावा. ही अंगाऱ्याची पुडी त्याच्या खिशात ठेवली असावी गपचूप. संजयच्या मनात विचार आला, आईच्या या फालतू गोष्टी कधी बंद होणार आहेत. ठेवायचीच होती पुडी तर सांगायचं, गुपचूप हा उद्योग कशाला. या विचाराने रागानेच संजयने ती पुडी उचलली व समोरच्या ट्रॅशमध्ये टाकली आणि तो टॉयलेटमधून बाहेर गाडीपर्यंत आला. गाडीची किल्ली काढण्यासाठी खिशात हात घातल्यावर त्याला किल्ली हाताला लागेना. त्याच्या लक्षात आलं की किल्ली बेसिनच्या कट्ट्यावरच राहिली. आधीच उशीर झाला होता, पण इलाजच नव्हता. या अंगाराच्या पुडीच्या गडबडीत किल्ली घ्यायचीच राहिली. स्वतःचाच राग येऊन तो परत टॉयलेटच्या दिशेने निघाला. टॉयलेटमध्ये आत गेल्यावर त्याला ती किल्ली तिथेच दिसली. किल्ली घेऊन तो निघणार तेवढ्यात त्याला त्या ट्रॅशपाशी पडलेल्या अंगाराच्या पुडीने त्याचं लक्ष वेधलं. अरे, मी तर ही पुडी ट्रॅशमध्ये टाकली होती, बाहेर कशी काय आली. एखाद वेळेस मला वाटलं मी ट्रॅशमध्ये टाकली, पण ती बाहेरच पडली असावी. लक्षात येत नाहीये. जाऊ दे, असा विचार करून संजयने ती पुडी परत ट्रॅशमध्ये टाकली आणि तो गाडीच्या दिशेने निघाला. पण तरी त्याच्या मनात सारखं येत होतं, नाही, मी ती पुडी ट्रॅशमध्येच टाकली होती. नक्कीच, मला नक्कीच आठवतंय. बाहेर कशी आली. आजूबाजूला पण कोणीच नव्हतं. गाडी जवळ येईपर्यंत संजयच्या डोक्यातून ती पुडी काही जात नव्हती. संजयने गाडीला स्टार्टर मारला. गाडी चालवत असताना अनेक विचारांबरोबर पुडीचा विचार मनात त्याच्या घोळत होता. कसं शक्य आहे, कोण असेल, मी तर नक्कीच, असा विचार करत करत साधारण तो अर्धा किलोमीटर गेला असावा. आणि अचानक त्याच्या लक्षात आलं की आपण फिरून परत हॉटेलच्याच गेटपाशी आलो. संजय चक्रावलाच. हे काय आहे, काय माझा मूर्खपणा चालला आहे. पण मग रस्ता माहिती असूनही त्याने GPS ऑन केला व परत गाडी स्टार्ट केली.
ॲक्सिलेटर दाबणार इतक्यात परत त्याच्या डोक्यात अंगाराच्या पुडीचा विचार आला. त्याची उत्सुकता चाळवली. अजाणतेपणाने, का कोण जाणे, पण त्याने गाडी परत हॉटेलच्या पार्किंगमध्ये पार्क केली व परत टॉयलेटच्या दिशेने तो निघाला. आता तर पुडी नक्कीच ट्रॅशमध्ये असेल. मगाशी चूक झाली असेल, पण आता मी ती ट्रॅशमध्ये टाकली हे मात्र नक्की. तो टॉयलेटमध्ये आला आणि त्याला धक्काच बसला. ती पुडी परत त्या ट्रॅशच्या बाहेरच होती. नाही, आपण ट्रॅशमध्ये नक्की टाकली होती. मग का कोण जाणे. त्याने ती पुडी घेतली व परत खिशात ठेवली व तो निघाला. पुडी खिशात ठेवल्यानंतर त्याच्या मनातले विचार आता थंडावले होते. त्याला हलकं वाटू लागलं. तो रस्त्याला लागला. मस्त गाणी आता त्याने सुरू केली होती. पुढे जाता जाता तो ती गाणी आणि मीटिंग्समधील पॉझिटिव्ह डिस्कशन्स यांचाच विचार करत होता. बाहेर प्रचंड काळोख होता. अमावस्याच होती ना. रस्त्यावर तर चिटपाखरू नव्हतं. रातकिड्यांचा आवाज तेवढा सोबतीला होता. गाडीच्या हेडलाईटमध्ये रस्त्याची नागबोडी वळणं काहीशी भेसूरच वाटत होती. बाजूची झाडं वेगवेगळ्या माणसांसारखी भासत होती. रस्ता सुरू झाला आणि आता तर घाटही सुरू झाला होता. अचानक एक साप सरकन त्या वळणावरून पुढे गेला. झाडांमधून माणसांच्या आकृत्या आपल्याकडे मिचमिचित डोळ्यांनी बघत आहेत असा संजयला क्षणभर भास झाला. मनातल्या विचारांना थोपत तो गाडी चालवू लागला. पण जरा आता किंचित घाबरला होता. आजूबाजूला कसलीच चाहूल नव्हती. दूरवर सुद्धा एखाद्या गाडीचा लाईट दिसत नव्हता. गाणी, इंजिनाचा आवाज, रातकिड्यांचा तो कर्कश आवाज, सर्वांचा एकत्र कोलाहल होता. एकदा त्याने गाणी बंद केली, पण मग जरा आणखीनच भीती वाटू लागली. गाण्यांवरनं लक्ष आता केव्हाच उडालं होतं, पण त्या गाण्यांची सोबत मात्र हवीहवीशी वाटत होती. आपण आज राहायलाच हवं होतं का? उगाच निघण्याची घाई तर केली नाही ना? असा प्रश्न क्षणभर त्याच्या मनात येऊन गेला. गाडीच्या मिररमधून त्याने मागे बघितलं तर मागे मिट्ट काळोख होता. अख्ख्या घाटातून माझीच गाडी चालली आहे की काय? कुणीही कसं इतक्या वेळात पास झालं नाही. पण जाऊ दे, एखादा प्राणी आला समोर तरी आपल्याला घाबरण्याचं कारण नाही. आपण मस्त कारमध्ये आहोत, सेफ आहोत. त्याला बरे वाटू लागले. मग जरा त्याने रॉक म्युझिक लावले विचार बदलण्यासाठी. 2-3 वळणं घेऊन गाडी पुढे आली आणि अचानक संजयला वाटलं की उजव्या बाजूने गाडी कोणीतरी डावीकडे ढकलत आहे. चालती गाडी कोण ढकलणार? त्याने थोडा ॲक्सिलेटर वाढवला, पण तो वाढेच ना. हे काय आता? गाडी डावीकडे ढकलण्याचा भास होतच होता. डावीकडे खोल खोल दरी होती. रात्रीच्या काळोखात काहीच अंदाज येत नव्हता. क्षणभर त्याला वाटले आपल्या साईडच्या विंडोवर कोणाचे तरी हात आहेत, जे ती गाडी जोरात ढकलत आहेत. आता मात्र संजय प्रचंड घाबरला. उजवीकडे वळून बघण्याची हिंमत त्याच्यामध्ये आता राहिली नव्हती. गाडी प्रचंड जड झाल्यासारखी वाटत होती. जड तर नव्हता, पण स्पीड काही गाडी घेत नव्हती. ॲक्सिलरेटर पूर्ण दाबला तरी गाडी ठराविक स्पीडच्या पुढे जातच नव्हती. हाताच्या पंजांबरोबर क्षणभर त्याला कोणीतरी हसल्यासारखे वाटले. कोणाचे तरी दात दिसले. गाण्यांमध्ये सुद्धा आता इतकी खरखर येऊ लागली की तो आवाज भेसूर वाटू लागला. पण टेप काही बंद होईना. संजयला प्रचंड घाम सुटला. खरं तर घाट संपायला खूपच थोडा वेळ राहिला होता. पण हे सर्व काय घडत आहे हे त्याला समजतच नव्हतं. उजवीकडे आता काचेवर एकदम 2-3 हात अजून दिसू लागले. संजयच्या हातालाही आता घाम सुटला होता. त्यामुळे स्टेअरिंग व्हीलवरची पकड त्याची सैल होऊ लागली. या सगळ्या प्रकारात तरी तो गाडी पुढे नेण्याचा आटोकाट प्रयत्न करत राहिला. गाडीच्या टपावर पावसाचे थेंब पडावे तसा आवाज येऊ लागला. खरंच पाऊस पडू लागला की काय? त्याने बघितलं, पण फक्त त्याच्याच बाजूच्या पुढच्या काचेवरून पाण्याचे ओघळ वाहू लागले. दुसरी बाजू पूर्णपणे कोरडी होती. समोरच्या रस्त्यावर थेंबही पडत नव्हता. वायपर सुरू करण्याशिवाय आता पर्याय नव्हता. थरथरत्या हातानं त्याने वायपरचा नॉब फिरवला तर दुसऱ्याच बाजूचा वायपर फिरू लागला.
त्याच्या समोरचं वायपर फिरेच ना. कोरड्या काचेवर त्या वायपरचे ओरखडे उमटू लागले व त्यातून भयानक आवाज येऊ लागला. इकडे उघड वाहने वाढले होते, त्यामुळे आता समोरचं काहीच दिसेना. डावीकडे गाडी जाऊ लागली होती. पुढूनही कोणीतरी रेटत आहे असं त्याला वाटलं. संजय आता हतबल झाला होता. आता संपलं. हे सर्व काय चाललंय? मी आता म्हणणार, या घाटात मला आता कोण वाचणार? आई म्हणत होती तशी मीटिंग आज नसती तर बरंच झालं असतं. याही गडबडीत कोणाला तरी फोन करावा असं त्याला सुचलं. म्हणून त्याने फोन हातात घेतला तर फोनला रेंजच नव्हती. आता मात्र सगळं कंट्रोलच्या बाहेर गेलं होतं. संजयची सर्व बाजूनी कंट्रोल करण्यात दमछाक होऊ लागली. स्टेअरिंग व्हीलवरची हाताची पकड सुटू लागली. आयुष्यात पहिल्यांदाच, अगदी पहिल्यांदाच त्याने देवाचा धावा केला. संजयला गरगल्यासारखं वाटू लागलं. त्या विंडोवरील हातांची संख्या व तिचा जोर वाढू लागला. गाडी डावीकडे दरीच्या दिशेने जाऊ लागली. सगळं संपलं होतं. संजयच्या डोळ्यासमोर अंधारी आली. तो बेशुद्ध पडला. अचानक त्याच्या चेहऱ्यावर पाण्याचा मारा त्याला जाणवला. खूप वेळाने तो शुद्धीवर आलाय असं त्याला वाटलं. आता तर चांगलंच उजाडलेलं होतं. सर्व काही स्वच्छ दिसत होतं. त्याच्या बाजूला 2-3 माणसं होती. त्यांनी त्याला हाताला धरून कसं बसं बाहेर काढलं होतं. क्षणभर काय घडलं होतं आणि काय घडत आहे हे संजयला समजतच नव्हतं. 2-3 मिनिटांनी भानावर आल्यावर त्याच्या अंगावर काटाच आला. त्याने समोर बघितलं तर त्याची गाडी दरीत अर्धी खाली आली होती. अतिशय छोट्याशा झुडपामध्ये गाडी अडकली होती. पुढची 2 टायर्स दरीत तर मागची 2 टायर्स अगदी टोकावर होती. कोणत्याही क्षणी गाडी पूर्णपणे दरीत कोसळेल अशी ती अवस्था होती. त्या 2-3 जणांनी त्याला कसं बाहेर काढलं हे देवच जाणे. ते सर्वजण संजयला म्हणू लागले, अहो सकाळी आम्ही घाट चढण्याच्या आधी पूजा करून वरती यायला लागलो तर तुमची गाडी अशी दिसली आम्हाला आणि त्यात तुम्ही होता. आता हे झुडूप बघा किती कोवळं आहे. तुमची गाडी व तुमच्या या इवल्याशा झुडपाने तुम्हाला वाचवलंय बरं का. आम्ही कसं बसं तुम्हाला बाहेर काढलंय. दादा, तुमच्या मागे नक्कीच जबरदस्त देवाचे आणि पूर्वजांचे आशीर्वाद असणार आहेत, म्हणून तुम्ही या मरणाच्या दारातून परत आलात. तुमच्या आईवडिलांची पुण्याई असणार आहे. अहो दादा, अशा अमावस्येच्या रात्री कशाला निघावं? तुमच्या शिकल्या सवरल्या माणसांचा या सगळ्या गोष्टींवर अजिबात विश्वास नसतो. पण जगात चांगल्या आहेत तशा वाईट शक्ती पण आहेत बरं का. संजयलाही आता हळूहळू रात्रीचा प्रसंग आठवू लागला. त्याने सर्व प्रकार त्या लोकांना सांगितला. त्यावर ते अवाकच झाले. ते म्हणाले, अहो 8च दिवसापूर्वी याच ठिकाणी तुम्ही सांगताय त्याच वेळी या बाजूच्या इथल्या दरीतच एक 25 सीटर गाडी कोसळली होती. गाडीतला एकही माणूस जिवंत राहिला नव्हता. काल या गोष्टीला 8 दिवस झाले आणि कालची रात्र अमावस्येची होती. मग संजयला तो अंगाऱ्याचा प्रसंग आठवला. तो थोडासा खजील झाला, रडू लागला. त्याच्या लक्षात आलं, या देवी अंगाऱ्याच्या व त्यावर असलेल्या आपल्या आईच्या निस्सीम श्रद्धेमुळे तो या संकटातून आज वाचला होता. काही गोष्टी खरंच अकलनीय असतात. हे सर्व पुढे घडणार होतं आणि टळणारही होतं. म्हणून तो अंगाऱ्याच्या पुढीचा प्रसंग मगाशी घडला. संजयने मनोमन आईला व सर्व शक्तींना नमस्कार केला. बहुतेक तेवढ्यात फोनला रेंज आली असावी. आईचा फोन आला होता. संजयच्या तर तोंडातून शब्दच फुटेना. पुढच्या आईच्या बोलण्यामुळे तर संजयचा कंठ दाटूनच आला. आई म्हणाली, अरे रात्री हॉटेलवरून फोन आला होता की तू रात्री निघण्याच्या ऐवजी उद्या सकाळी निघतोयस. तुझी मीटिंग अजून लांबली आहे. तुझ्या फोनला काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे म्हणून हॉटेलच्या माणसाने मला फोन केला होता. त्यामुळे मी निश्चिंत होते. आता कधी येतोयस घरी? ये लवकर. मी तुझ्या आवडते बटाट्याचे पोहे आणि चहा करून तुझी वाट बघतीये. ये लवकर. पूजा करून मी तयार आहे.